नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। रोहित पवार यांची गेल्या 9.5 तासांपासून ईडी कार्यालयात चौकशी सुरू आहे आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे आहे। रोहित पवार यांना ईडीने चौकशी करता समन्स बजावल्यानंतर रोहित पवार यांना पाठिंबा देण्याकरता राज्यभरातून पवार गटाचे कार्यकर्ते मुंबईत एकवटले आहेत। रोहित पवार यांच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी देत कार्यकर्त्यांनी हा परिसरच दणाणून टाकलाय। मुंबईतल्या ईडी कार्यालयाबाहेर आसूड ओढणारा हा शरद पवार गटाचा कार्यकर्ता पहा। शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांना ईडीनं चौकशीसाठी समन्स बजावल्यानंतर रोहित पवारांना पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून पवार गटाचे कार्यकर्ते मुंबईत आले होते। रोहित पवारांच्या समर्थनात घोषणा देत कार्यकर्त्यांनी परिसर दणाणून टाकला होता। या सरकारने आमच्या दादावर जे खोटे आरोप केले ते, अरे तुम्ही लबाड आणि आमच्या दादा तुम्ही नाव बदनाम करता। ह्या वेळी 2024 ला तुम्हाला धडा शिकल्याशिवाय राहणार नाही। आमचं नो चॅलेंज आहे की कर्जत जामखेडचा नेता एक आहे तो वादा रोहित दादा। रोहित पवार ही ईडी चौकशीसाठी मनाची तयारी करून आले होते। त्यांनी रात्रीच आपला मुक्काम मुंबईत हलवला होता। सकाळी 10च्या सुमारास रोहित पवार हे ईडीच्या ऑफिसमध्ये जाण्यासाठी हॉटेलमधून बाहेर पडले। त्यांनी ईडीच्या ऑफिसमध्ये जाण्यापूर्वी शरद पवारांची राष्ट्रवादीच्या कार्यालयात भेट घेतली। शरद पवारांचे आशीर्वाद घेऊन ईडीच्या ऑफिसकडे निघाले। यावेळी रोहित पवार यांच्या आत्या आणि खासदार सुप्रिया सुळे त्यांच्या सोबत होत्या। त्यांनी रोहित पवार यांच्या धाडसाचं कौतुक केलं। ती म्हणले तसं हा काळ संघर्षाचा आहे आमच्यासाठी। आव्हानं येत राहतील, त्याला आम्ही अतिशय विनम्रपणे पण ताकदीने आणि सत्याच्या मार्गाने आम्ही त्याला फेस करू। रोहित पवार हे ईडी कार्यालयात गेल्यानंतर बाहेर कार्यकर्ते ठिय्या देऊन बसले होते। सुप्रिया सुळेंनी त्यांची समजूत काढली। रोहित पवारांच्या निमित्तानं पवार कुटुंबाला चौकशीच्या फेऱ्यात अडकवण्याची रणनीती ही यशस्वी होते की अंगलट येते हे पाहावं लागेल। भूषण शिंदेसह ज्योत्सना गंगणे, लोकशाही मराठी, मुंबई। बारामती ॲग्रो कथित गैरव्यवहाराप्रकरणी ईडीनं मुंबईसह 6 ठिकाणी छापेमारी केल्यानंतर आता ईडीकडून रोहित पवार यांना देखील समन्स बजावण्यात आल्यानंतर जवळपास 9.5 तास ईडी कार्यालयात रोहित पवार आहेत। बारामती ॲग्रो कथित गैरव्यवहाराप्रकरणी ईडीनं मुंबईसह 6 ठिकाणी छापेमारी केल्यानंतर ईडीकडून समन्स बजावलेले रोहित पवार आज चौकशी करता ईडी कार्यालयात पोहोचले। साधारण सकाळी 10:30च्या दरम्यान रोहित पवार ईडी कार्यालयात दाखल झाले। तिथं रोहित पवार यांनी ईडी कार्यालय गाठताच इथं आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली। सध्याचा काळ शरद पवार गटाकरता संघर्षाचा असून सत्याचाच विजय होईल असा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला। सत्यमेव जयते, सत्याचा विजय होईलच। हा काळ आमच्यासाठी संघर्षाचा आहे आणि त्याच्यामुळे आव्हानं येत राहतील, पण आव्हानावर मात करून संघर्ष करू, पण सत्याच्याच मार्गाने चालू। सुप्रिया सुळेंनी आजवरच्या कारवाईचा पाढाच वाचला। संसदेत केंद्र सरकारच्या अधिकृत माहितीनुसार प्राप्तिकर विभाग, सीबीआय आणि ईडी यांच्या 90 ते 95% केसेस विरोधी पक्षांवर आहेत। त्यामुळे एकेकाळी स्वायत्त असणाऱ्या या संस्थांना हाताशी घेऊन सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही सुप्रिया सुळे यांनी केला। ज्या अतिशय स्वायत्त संस्था होत्या, आता त्या संस्थांचे ज्या केसेस आहेत, हा पार्लमेंटचा, आय रिपीट, पार्लमेंटचा ऑफिशियल डेटा असं सांगतो की 95% केसेस ह्या विरोधी पक्षावर आहेत। त्याच्यामुळे रोहितला नोटीस येणं हे आमच्यासाठी काय आश्चर्याची गोष्ट नाही।
तर आगामी काळात हेच सरकार जर का बसलं तर पत्रकारांवरही हीच वेळ येईल असं भाकीत या कारवाईवर आदित्य ठाकरे यांनी वर्तवलं. मुख्य गोष्ट हीच आहे, आपण सूरज चव्हाण यांच्या पण केसमध्ये पाहिलं असेल, न्याय आम्ही ह्याच्यासाठीच मागतोय कारण जे कंपनीचे मालक आहेत ते मिंदी गटात नेते झालेत म्हणून त्यांना बोलवलं नाही ईडीनी, पण सूरज चव्हाण ज्यांना कर्मचारी आहेत त्या कंपनीमध्ये त्यांना बोलवलं ईडीनी. म्हणजे हा खरा न्याय आपल्या देशात चाललाय की पाकिस्तानमध्ये चाललाय? पाकिस्तानमधली हुकुमशाही आपल्या देशात आली आहे का, हा प्रश्न विचारणं महत्त्वाचं झालं आज. तर तिथं खासदार संजय राऊतांनीही सुप्रिया सुळे यांच्या सुरात सूर मिसळले आहे. एकीकडे रामाच्या भक्तीचं नाटक करायचं आणि दुसरीकडे असत्याची कास धरून विरोधकांना संपवायचं, त्यामुळे ही राजकीय सुडापोटी केलेली कारवाई असल्याचा संजय राऊतांचा आरोप आहे. की ईडी ही भारतीय जनता पक्षाची एक एक्सटेंडेड ब्रँच म्हणजे एक शाखा झालेली आहे आणि जे भाजपबरोबर येऊ इच्छित नाही, जे हुकुमशाही विरुद्ध आवाज उठवत आहेत, जे भाजपच्या भ्रष्टाचाराविरुद्ध आवाज उठवत आहेत, त्यांच्या गळ्याभोवती ईडीचा फास टाकला जातोय. आज रोहित पवार यांना सुद्धा त्याच पद्धतीने बोलवलं. एका तरुण आमदाराच्या आम्ही सगळे पाठीशी असल्याची ग्वाही माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा संपूर्ण रोहित पवार यांच्या पाठीशी आहे. आदरणीय शरद पवार साहेब असो, जयंत पाटील असो, सुप्रियाताई असो, जितेंद्र आव्हाड असो, सर्व मंडळी जे आमचा सहकारी आहे, एक तरुण आमदार आमचा आहे, त्याचे आम्ही सर्व पाठीशी आहे. दरम्यान विरोधकांचे हे आरोप सत्ताधाऱ्यांनी खोडून काढत विरोधकांवर निशाणा साधला. एका बाजूला ते म्हणतात की कर नाही तर त्याला डर कशाला, आणि जर चौकशी करता त्यांना जायचंच आहे तर त्याच्याकरता कार्यकर्त्यांचा लवाजमा घेऊन जाऊन शक्ती प्रदर्शन करण्याची आवश्यकता काय आहे? म्हणजे या प्रकरणाचा देखील ते पॉलिटिकल इव्हेंट करू पाहत आहेत. त्यांनी जर काही चुकीचं काम केलं नसेल तर त्यांना काहीच होणार नाही. सूरज चव्हाण, रवींद्र वायकर, राजन साळवी, किशोरी पेडणेकर यांच्यानंतर आता युवा संघर्ष यात्रेचे नेतृत्व करणाऱ्या रोहित पवार यांचा आता ईडीशी संघर्ष सुरू झाला. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.